आयज मिटींग जाली टास्क फोर्स कितें कितें डिस्कशन जालें? आयज मिटिंगान मेन म्हणल्यार IIT चेन्नई येयलेली, IIT मद्रास येयलेली सप्टेंबरान. तेणी एक इन्स्पेक्शन केल्लें. इन्स्पेक्शन म्हणल्यार विज्युअल इन्स्पेक्शन फकत विथ द नेकेड आय. आनी तेणी तेंचो ड्राफ्ट रिपोर्ट आमकां सबमीट केला. त्या ड्राफ्ट रिपोर्टान तेणी क्लियर केलां की वॉटर प्रुफींग प्रॉब्लम्स आहा पळय तशेंच आहा. स्ट्रक्चरल इश्यूज आहा बिल्डिंगान. क्रॅक्स तांकां खंय खंय दिश्टी पडटा. ते वॉटर लिकेज आहा, ते सकयल पळय दर्याचें उदक येता तें आजुनूय आहा तो पळय तशें ना. बेसिकली तेंचे रिपोर्टान आख्खें तेणी क्लियर केलां की भरपूर काम थिंगा जावपाचें आहा. दे आर अकॉर्डिंग टू देर रिपोर्ट. तेणी पळय आमी तांकां विचारूंक ना की बाबा काम कोणें केल्लें तें सारकें केल्लें वा कितें करूंक ना तें. कित्याक ताका आमी कोणाचें काम आसलें आनी तेजें वर्क ऑर्डर काय दिवंक नासलें. आमी फकत तांकां विचारलेलें की तुमी येवन आमकां सांगा सद्या ती परिस्थिती कितें आहा बिल्डिंगाची. तेणी आमकां सांगलां सद्या परिस्थिती बिल्डिंगाची सारकी ना. सगळें थिंगा क्रॅक्स आहा, वॉटर प्रुफींग सारकें ना. वयता थिंगा लिकेजीस आहा, वयता थिंगा स्ट्रक्चरल प्रॉब्लम्स आहा टोटल स्ट्रक्चरान. तर ह्या रिपोर्टा प्रमाणे तेणी मागीर रेकमेंडेशन्स केल्या. रेकमेंडेशन्सान तेणी इन्फ्रारेड स्कॅनिंग करूंक सांगलां. कित्याक इन्फ्रारेड स्कॅनिंग केल्या उपरांत ते बिल्डिंगाचे क्रॅक्स कितें आहा ते कळटलें. मागीर थर्मल स्कॅनिंग करूंक सांगलां. थर्मल स्कॅनिंग केल्या उपरांत मागीर भितर स्टील वा लोखंड वा कितें आहा तें कितलें घोट जालां, घोट जावंक ना, चुरो जाला, कितें जालां तें कळटलें. आनी फुडें स्लॅब्स एंड वॉटर प्रुफींग पळय आहा तें आख्खें स्लॅब्स एंड वॉटर प्रुफींग आख्खें काडून परतून करचें पडटलें म्हणून तेणी सांगलां. तर आमकां हितून कितें कळटा की काम कितें जालां तें कांयच सारकें जावंक ना. तें आमी म्हणटाले तें ह्या रिपोर्टान क्लियर जालां. आतां फुडें वचोन ते स्कॅनिंग करतले, थर्मल स्कॅनिंग तें सगळें करतले आनी मागीर रेकमेंडेशन दितले. आनी तेणी आमकां सांगलां की रेकमेंडेशन्स तुमकां कितलीं वर्सां तें बिल्डींग सेफ गार्ड केल्लें जाय. तर आमी म्हणलां आमकां एक 50 वर्सां तरी ते 50 वर्सां आम्हाला ते बिल्डींग एकदम म्हणजे कांयच त्या बिल्डिंगान जावंक उपकारना पळय तशें 50 वर्सांची बिल्डींग आमकां ती सारकी करून. तेणी म्हणलां 50 जाल्यार 50 जातलें. तें बिल्डींग मोडपाची कांय गरज ना, कांय करपाची गरज ना. फकत तेजें काम सारकें जालें जावंक जाय. तें जावंक ना म्हणून आजुनूय सगळें हें दिसता. ओके, पळोवपाक गेल्यार तें मेन हें आसलें पळय तुवें सांगलें दर्याचें उदक आजून येता. मेन पळोवपाक गेल्यार रिनोवेशनान तें एक मेजर कन्सर्न आसलें कित्याक दर्याचें उदक भितर मेरेन पावता आनी तेजें एक्चुली मेन रिनोवेशन काम आसलें तें सारकें जावंक ना तर ना जावंक ना. सी ते दर्याचें उदक येता तेणी तें हिंगा पॉयंट बरयला. कर्टन ग्राउंडिंग इन लोएस्ट लेवल एरियाज ऑफ द ऑडिटोरियम फ्लोर स्लॅब्स एंड वॉटर्स आफ्टर फिक्सिंग पॅकर्स इन अ ग्रीड पॅटर्न. म्हणजे हें तेणी रेकमेंडेशन केलां. एरियाज विथ हाय वॉटर इनग्रेस मस्ट बी ट्रिटेड इन 2-step इंजेक्शन प्रोसेस एम्प्लॉईंग पॉलियुथरीन फोम and followed by flexible PU foam acrylic gel materials as shown in figure 26. तेणी एक फिगर दाखयला आनी त्या प्रमाणे तें काम जावंक जाय आसलें. पूण कांय जाल्लें ना. थिंगा आहा पळय तशें तें उदक आहा सगळां तें फकत पंप करून पंप करून तें भायर काडटालें उदक. पूण थिंगा कितें वॉटर प्रुफींग करूंक जाय आसलें, पॉलियुथरीन कोटींग करूंक जाय आसलें, पॉलियुथरीन फोम एक्रेलिक जेल लावंक जाय आसलें. तें मागीर उदक थिंगाच उरतलें आसलें आनी बाकीच्या आख्खे कला अकॅडमीच्या कॉम्प्लेक्सान पावचें नासलें. तें कांय काम जाल्लें ना. तर तेणी तें काम आतां रेकमेंड केलां हें सगळें. आतां 2 वर्सां पूर्वी जी कितें सिस्टम आशिल्ली तातूंत इम्प्रूवमेंट जातालें. तर ताका लागून ताणें आतां जो रिपोर्ट दिला ताजें एग्जिक्युशन इम्पॉर्टंट आसा. तें एग्जिक्युशन करपा जाय आनी तें एग्जिक्युशन एज अर्ली एज पॉसिबल करपा जाय. ताका लागून आमी आतां तेंय डिस्कस केलें की तें बेगीन करपा जाय आनी ताजी कितें एक्शन घेवपाची तें आमी डिसायड केलें. विदीन 1 month वी वील डू दी नेक्स्ट इन्स्पेक्शन एंड मिटींग. ओके, फुडलो रिपोर्ट्स आनी कितें करतले आनी CMाक कवर अजून कितें अशें ना ते आतां ती प्रोसेस स्टार्ट जातली न्ही. चेन्नईचो जो फायनल रिपोर्ट आसा पळय IIT चेन्नईचो तो एका म्हयन्या भितर आमकां येवपा जाय. करेक्ट. अशें आमी एम्फसायज केलां आतां आनी ती आमी डिमांड केला ताच्या टास्क फोर्साच्या कमिटीन. कारण आयज इतले म्हणजे जवळ जवळ 1.5 वर्सां नंतर आमकां कळ्ळां की 50 कोटी मोडल्या म्हणून. अजून पर्यंत आमकां तो आंकडोच मेळनासलो. 60 कोटी मेळ्ळा. म्हणजे टोटल 60 कोटी खर्च, पूण तितूंतले 50 ऑलरेडी दिले आनी 10 तेंच्यांनी होल्ड करून ठेयल्या. हें आमकां आयज कळ्ळां. इतलें सगळें हें जालें मागून. सो अशा परिस्थितीन आतां तो जो खर्च जाल्लो पळय ताका कोण रिस्पॉन्सिबल आसलो ताकाय होल्ड करपाक जाय म्हणून आमी कलराखंड म्हणून हें करतले. टास्क फोर्सानूय आयज तो प्रश्न आमी उपस्थित केल्लो आसा, कळ्ळें न्ही. आनी
एकंदरीत आता सगळे एकंदरीत आमी इतले मिटिंगो जाल्या उपरांत आयज आमी कन्क्लुजनाचेर येयला की इतलो खर्च करून जर इतले सगळे फ्लॉज आसा जाल्यार कला अकादमीन फक्त चुनो लावपाचें काम जाल्लें आसा आनी कांय काम जें कला अकादमी आमकां जशी अपेक्षीत आसली ती कांय जावंक ना बेश्टें सांगलें वयतालें पळय ऑल इज वेल म्हणून नथींग इज वेल. सो कितें अशें मीन्स मिटींग अशी बरीच चलताली आवाजूय बरोच जातालो कितें डिस्कशनाचो अजून वेगळे कितें टॉपीक आवाज इतलेच खातीर जातालो की बऱ्योच गोश्टी अजून आमी ज्यो मागल्यो आतां पयले मिटिंगेन आमी जें लेटर दिल्लें कलाराखंड मंडळान की ह्या सगळ्या प्रोसेसान कितें बाबा तुमी प्रोसिजर फॉलो केलो तेजे एक 18 पॉयंटांचे आमी ताका लेटर दिल्लें हांवें आनी फ्रांसीस दोगांयनी सायन करून कलाराखंड मंडळा तर्फे तेजें उत्तर अजून आमकां मेळोंक ना. आयज परत एकदां आमी तो डिमांड केला की आमकां उत्तर दिया तुमी हय ना कितें आसा तें बरय आनी ते लेटराचें आमकां उत्तर दिया. कितें मेजर टॉपीक कितें क्वेश्चन्स आसले सगळे म्हणजे सुरवातीच्यान हो प्रोसिजर म्हणजे बाबा कला अकादमी रिबिल्ड करपाक जाय जावं कितें करपाक जाय हें डिसिजन कित्याक जालें केन्ना जालें कोणी डिसिजन घेतलें कोणी कन्वे केलें आनी तें डिसिजन कन्वे केल्या उपरांत फुडें प्रोसिजर कसो फॉलो जालो तर प्रोसिजर खंयचोच फॉलो जावंक ना म्हणून ते कदाचित आमकां उत्तर दिना आसतलें. म्हणजे चेअरमॅन सर आर्टिस्ट बसता सगळे आणि आर्किटेक्ट्स चार्ल्स कुरिया फोंडकर आमी एका सायडीन बसता आनी मुखार हे आसता गव्हर्मेंटाची PWD आसता आणि बाकीचे गव्हर्मेंट डिपार्टमेंट आसता काम करून घेतला तेणी आनी बाबा इतल्या खातीर कित्याक आमी मागता ते दीच ना फुडल्या मिटिंगान दितले हे दितले अर्दे दिता अर्दे कुठे दिना म्हणून बोबाव जालोलो आनी कांय ना. आपूण IIT चेन्नई कडेन उलोवन तेंकोची हें करून घेवपाचें काम आमी केलां तेंकां आमी रावंकूच ना. तेणी IIT चेन्नईक फोन करूंक ना तेणी IIT चेन्नईक ईमेल धाडूंक ना आमीच धाडलेले स्वता आनी आमी तेंकां हाडलेले आनी तेणी इनिशियल रिपोर्ट दिला. इनिशियल रिपोर्टान कळलां की कांयच थिंगा काम सारकें जालेलें ना ते 50 कोटी पळय दिले ते सामके उदकान गेले. कितले तेंपा उपरांत मिटींग जाली आमची ही मिटींग 1 म्हयन्या उपरांत आमी एका म्हयन्यान मिटींग करीत आसता आनी मोदें मिटिंगा मध्ये 2 मिटिंगा मध्ये कितें कितें फॉलोअप्स आसता ते आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपार चालू आसता आनी ईमेलार चालू आसता. आता जे क्वेरीचे विचारलेले मीन्स ते केन्नाच्यान चालू क्वेरीज तुमचे विचारप आनी अजून आन्सर मेळोंक ना कितले टायम पयल्या मिटिंगसान न्हू आनी एक म्हत्वाचो मुद्दो जो प्रश्न आमी उपस्थित केला कला अकादमीक बाबा कला अकादमी सारकी जाली हेजें सर्टिफिकेशन मेळनासतनाच कला अकादमीन थंय आतां कार्यक्रम सुरू जाल्ले आसा हें आयज परत एकदां प्रूव जालें. आमी आतां ती ऑथॉरिटी मागताले तेंचे कडेन की खंयच्या ऑथॉरिटीन तुमी ते बाबा ती बिल्डींग सेफ आसा आनी सारकें सगळें काम जाल्लें आसा ही सर्टिफिकेट आमकां दाखय म्हणल्यार तेंचे कडेन सर्टिफिकेट ना. आमी सांगलां हेजी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचेर आसा ती फिक्स करची पडटली. फाल्यां सकाळीं समजा कितें अनटुवर्ड इन्सिडंट जालो कला अकादमीन इन्सिडेंट जाल्यार हेजी रिस्पॉन्सिबिलिटी PWDचेर फिक्स करपाची काय कला अकादमीचेर फिक्स करपाची काय त्या टायमार कोण ऑफिशियल्स आसले मिनिस्टर्स कोण आसले तेंचेर फिक्स करपाची हें करचें पडटलें. कारण खंयचेच प्रकारचे ऑक्युपन्सीचे लायसन्स तेंचे कडेन म्हणजे बाबा हे ऑल इज वेल हे कोणी तरी सर्टिफाय करूंक जाय जी ऑथॉरिटी सर्टिफाय करता ते खंयचेच ऑथॉरिटीन ते सर्टिफाय केल्ले ना. म्हटल्यार एक ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे ते काम जाल्या उपरांत बाबा तूं बिल्डींग सेफ आसा तुमी थंय वचूंक शकता अशें म्हणून जे एक कोणाचे तरी ऑथॉरिटीन ताका ते लेटर दिवं जाय ते लेटर ना. स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आणि सर्टिफिकेट लोकांक आतां म्हणजे तुमी ग्रांटेड धरल्या फाल्यां सकाळी कितें जालें जाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचेर फिक्स जातली ती आमकां कंप्लेंट जी आली ते आमी सांगलां ती रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स जावची पडटली. संयुक्त मानापमानाचो शो आशिल्लो तो लायटमॅन वयर गेलो लायट लावपाक ताका शॉक बसलो आनी ताच्या हाताचो म्हजे कडेन तांणी ताचो फोटो आनी ती कंप्लेंट धाडली. म्हाका दिसता एज टास्क फोर्स कमिटीन आमी 2 लेवलचेर आमकां काम करपाक जाय. एक वॉट हॅज हॅपन्ड एंड नाव वॉट टू डू म्हणजे कितें तर नवीन काम रिपोर्टाक लागून आमी करतले पुणून ताजो अर्थ असो ना की आदी कितें जालें ताजे कडेन दुर्लक्ष करतले ते आमी करूं शकना. ते कोणी केले कित्याक केले तेय आमकां लोकांक सांगपा जाय की कितें जालें कित्याक लागून जालें. प्रेस्टीज इतले कला अकादमी गोवाचें प्रेस्टीज आसलें तर ताका लागून कितें जालें आनी तें जालें तें बरें जावंक ना. एंड वी हॅव बीन सेयींग दीस सिन्स फर्स्ट मिटींग. ताका लागून आतां आमचे कडेन एक प्रॉपर रिपोर्ट आयला
तो रिपोर्ट ताचे एक्झिक्युशन आणि आदीचे रिपोर्ट जे तांचे कडेन आशिल्ले ते तांणी अप्रूव कशे केले. हे 2 थिंग्स टू इट अँड वी वील हॅव टू वर्क ऑन बोथ लेवल्स आणि ते आमी करपाचो डिसिजन आजच्या मिटिंगेर घेतलो. तुम्ही पळयतात GNH.